माणसाचं शरीर प्रत्येक ऋतूमध्ये ऋतूसारखं बनत असतं. प्रत्येक ऋतूला जसं सहन करत असतं. हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो. उन्हाळ्यामध्ये ते म्हणजे त्याला गरमी सहन होत नाही. पण त्याला थंड हवेची गरज असते. पावसाळ्यामध्ये जशी त्याला पाण्यापासून वाचण्याची गरज असते, है ना? ते त्या ठिकाणी त्या ऋतूप्रमाणे जसं शरीर स्वतःमध्ये परिवर्तन करत असेल, तसं स्वतःला आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा परिवर्तनाची खूप गरज आहे. है ना? नमस्कार मित्रांनो, मी संभाजी हनोते. संयम क्रिएशन या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण परिवर्तन आहे ना, परिवर्तन का करणं गरजेचं आहे किंवा परिवर्तनानं काय होऊ शकतं? परिवर्तन का गरजेचं आहे ह्यावर आपण आज चर्चा करूया. परिवर्तन ही खरी तर यशाची गुरुकिल्ली मानलं तरी चालेल. कारण तुमच्या आयुष्यामध्ये आपण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही काम करत असतो, जे काही व्यवहार करत असतो, जे काही प्रत्येक दिवशी प्रत्येक नवीन व्यक्तीला भेटत असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो आयुष्यामध्ये काही प्रत्येकाचे ध्येय असतात, काही ना काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी यश संपादन करायचं असतं, कुठेतरी नाव मोठं करायचं असतं, नाव लौकिक व्हावं म्हणून काहीतरी करायचं असतं, संपत्ती गोळा करायची असते. अशा खूप काही कन्सेप्ट आहेत ना. की लोकांना खूप काही त्यांच्या आयुष्यामध्ये करायचं असतं. पण जी सत्य परिस्थिती आहे, ती सत्य परिस्थितीला स्वीकारून तुम्ही समजा आज आज जर तुमची परिस्थिती तशी नसेल, तर त्यावेळेस तुम्हाला ती सत्य परिस्थिती स्वीकारणं खूप गरजेची आहे. ज्यावेळेस तुम्ही सत्य परिस्थिती स्वीकारता, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये काय करायचं हे तुमच्या तेव्हाच लक्षात येते, की आज जर माझी परिस्थिती खराब आहे, बिकट आहे, तर मला ही कुठेतरी बदलायची आहे आणि ती बदलण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे, हे तुमच्याही लक्षात येईल. त्यासाठी मी मागच्या खूप व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय, की तुम्ही 4 माणसात जा. त्या 4 माणसाकडून तुम्हाला चांगलं नॉलेज घ्या, चांगल्या ज्ञानाची माहिती घ्या. ज्या दिवशी तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, जे तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल, तुमची परिस्थिती बदलायची असेल, तुम्हाला कुठेतरी यश संपादन करायचं असेल, काहीतरी मोठं करायचं असेल, तर त्या क्षेत्रामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा माहिती मिळते, त्यावेळेस तुम्हाला खरं तर स्वतःची सत्य परिस्थिती जी आहे, ती बदलण्यासाठी एक संधी मिळत असते. आणि संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःच्या बुद्धीमध्ये परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. हे परिवर्तन कसं करायचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही काम करत असाल, जे काही व्यवहार करत असाल, ज्या काही गोष्टी करत असाल, त्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी थोडा-थोडा वेळ काढा. माझे खूप व्हिडिओ आहेत असे मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की अगोदर स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल, त्या दिवसापासून स्वतःला तुम्हाला हे जग आवडायला लागेल आणि एकदा जर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला लागाल, तर तुम्ही जे बी काम म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जे काम करत आहात, त्या कामामध्ये तुम्ही स्वतःला ज्यावेळेस खुश ठेवता, त्यावेळेस तुम्हाला त्या कामाबद्दल स्वतःला इंटरेस्ट निर्माण होईल. म्हणजे त्या कामाबद्दल तुम्हाला आवड निर्माण होईल आणि त्या कामामुळं, त्या आवडीमुळं तुम्ही ते काम म्हणजे आनंदात कराल आणि त्याच गोष्टीमुळं तुमच्यामध्ये एवढा मोठा बदल होईल, की ज्यावेळेस तुम्ही ते काम तुम्हाला एक ताण वाटतो, बोजा वाटतो, तर त्यावेळेस ती तशी गोष्ट वाटणार नाही आणि त्यावेळेस होईल काय, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लवकर यशस्वी व्हाल आणि परिवर्तन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ते काम करत असताना सातत्य ठेवता, त्यावेळेस काय होतं, की सातत्य ठेवल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी अर्थबोध निघत असतो. तुम्हाला त्यातून कळत असतं, की आता मला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे कळत आहे किंवा चांगल्या प्रकारे जमत आहे. तर यासाठी मी अजून प्रयत्न केला पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठी ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. कधी-कधी काय होतं, की आपल्याला परिस्थिती सगळ्याची सारखी नसते. जसं मी म्हणलं, की आपल्याला सत्य परिस्थिती जाणूनच, स्वीकारूनच पुढे जायचं पण सत्य परिस्थिती अशी आहे, की तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्याची जी काही हे आहे, ते म्हणजे दैनंदिन जीवनाची जी काही रूपरेषा आहे, आहे ना, त्यासाठी आर्थिक वगैरे सगळ्या गोष्टीची गरज लागते ना, पैशाची गरज असते. तुम्हाला वेळ कमी पडत नसेल, तर तुमच्यासाठी वेळ जर तुम्ही जर तुम्ही कुठं काम करत असाल 8, 9, 10 तुम्ही जर कामाला कुठे जात असाल, तुम्हाला सकाळी लवकर वेळ आहे. तुम्ही त्या वेळेमध्ये सुद्धा स्वतःला काहीतरी जे तुम्हाला अचीव्ह करायचे, जे तुम्हाला मिळवायचे, ते तुम्ही सकाळी त्या वेळेमध्ये मिळवू शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी कोणीच येणार नाही. तुम्ही आनंदी आहात, दुःखी आहात, हे जगाला काहीही संबंध नाही. त्यामुळं पहिलं प्राधान्य स्वतःला द्या, की अगोदर मी आनंदी आहे का? जर तुम्ही आनंदी असाल, तरच ह्या जगामध्ये तुमचं महत्त्व आहे, तुमची किंमत आहे. नाहीतर अन्यथा तुम्ही नाराज असले का, दुःखी असले काय, जगाला काहीही संबंध नाही. त्यामुळं अगोदर स्वतःला खुश ठेवा. स्वतःला खुश ठेवण्यासाठी ज्या प्रकारचे तुम्हाला परिवर्तन करणं गरजेचं आहे, त्या प्रकारचे परिवर्तन करा. स्वतःसाठी वेळ काढा. आणि जे काम करताय तुम्ही आज त्या कामामध्ये स्वतःचा आनंद निर्माण करा. त्या कामाबद्दल आनंद निर्माण करा. ज्यावेळेस तुम्ही आनंद निर्माण कराल, त्यावेळेस आपोआपच ती गोष्ट तुम्हाला आवडू लागेल आणि त्या आवडण्यामुळे एक दिवस अशा काही बदल होतील तुमच्यामध्ये, की तुम्हाला स्वतःबद्दल अपेक्षितही नसेल
की तुम्ही ह्याही गोष्टी करू शकता. त्यासाठी स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास असू द्या, स्वतःवर प्रेम राहू द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःबद्दल आनंद व्यक्त करा, की मला जे आयुष्य मिळालं ते खूप चांगलं आहे. ह्या आयुष्याला मी कुठेतरी चांगल्या मार्गी लावणार आहे. त्यासाठी तुम्ही समाजामध्ये राहत असाल, तर समाजामध्ये इतर लोकांना मार्गदर्शन सुद्धा करा. माहिती गोळा करा, नॉलेज गोळा करा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठं बनायचंय, त्या क्षेत्राबद्दल सुद्धा माहिती मिळवा. ह्याने तुमच्यामध्ये 1000% परिवर्तन होतं. पण पण गोष्ट अशी आहे, की परिवर्तन होताना थोडासा त्रासही सहन करावा लागतो. कारण होत असतं, की मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, की सेफ्टी झोन आपला आपण ज्या क्षेत्रात राहतो, एरियात राहतो, त्या एरियामध्ये होतं कसं, की आपण काय करतो, आपण ज्या क्षेत्रात आहे, जिथं आहे तिथंच काय म्हणतो, की हेच सारं माझं जग आहे आणि माझ्यासाठी एवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत. है ना? त्या ज्ञानाच्या अभावामुळं ह्याच्यामुळं काय होतं, की तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नसतं. बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही जर एखादी नवीन पाऊल उचललं, नवीन पायरी पार करण्याचा प्रयत्न केला किंवा नवीन एखाद्या गोष्टीचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कुठेतरी वेळ कमी पडतो, कुठेतरी काहीतरी अडचण येते, परिस्थितीची अडचण येते. ह्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी येत असतात. परिवर्तन होण्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला परिवर्तनाचं महत्त्व नाही कळणार. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन कराल मित्रांनो, त्यावेळेस नक्की तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात पाहिजे ते लवकरात लवकर मिळेल आणि ते करण्यासाठी स्वतःची ताकद ठेवा, तयारी ठेवा. तुमच्या मनाचं धैर्य एवढं उंच ठेवा, की तुमच्या मनाची ताकद ओळखण्यासाठी साध्या माणसाला म्हणजे जे माणसं तुम्हाला नेहमी खचून बोलतात, हिणवणी करत असतात, म्हणजे त्यांनी सुद्धा तुमच्याबद्दल चांगलं वक्तव्य केलं पाहिजे. चांगलं एक उत्तम उदाहरण म्हणून तुमच्याकडे लोकांनी जगानं बघितलं पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिवर्तनच होय आणि हे परिवर्तन काळानुसार खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद पाहिजे असेल, तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल, नाव करायचं असेल, एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजापुढे उभं टाकायचं असेल, तर तुम्हाला हे परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. परिवर्तनाची सगळ्यात मोठी आणि सोपी भाषा म्हणजे, की मला जर काही मिळवायचं असेल, तर मला माझ्या जे काही बुद्धी आहे, त्या बुद्धीचा कुठेतरी विकास झाला पाहिजे. हे विकास फक्त माहिती ज्ञानाने, 4 माणसात, 4 चांगल्या विचारानंच होत असतो. ह्यासाठी कुठल्याही प्रकारे म्हणजे वेगळ्या मार्गाला जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला परिवर्तन तुम्ही जे दैनंदिन जीवनात काम करता, त्याच वेळेमध्ये, त्याच कामामध्ये तुम्हाला काहीतरी थोडाफार बदल करणं खूप गरजेचं आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः बदल किंवा स्वतःसाठी तुम्ही वेळ काढणं खूप गरजेचं आहे, की मला काय पाहिजे? सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिवर्तन करण्यासाठी तुला काय कोणती गोष्ट ग ग म्हणजे माझ्यासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करू शकता. नक्कीच आजचा आपला जो टॉपिक होता, की परिवर्तन करणं का गरजेचं आहे किंवा परिवर्तन कशासाठी केलं पाहिजे, आहे ना? ते कसं करायचं? आपण यावर आज जी चर्चा केली आहे, ह्या चर्चेच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की जर मला एखाद्या आयुष्यामध्ये काहीतरी पाहिजे असेल, तर मला परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. हे परिवर्तन जसं आपण सांगितलं, की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन कराल. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल आणि मित्रांनो, अगोदर मी मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगत राहिलो, की काही मूलभूत गोष्टी येतात, ज्या छोट्या-छोट्या गोष्टी येतात, ज्या तुम्हाला स्वीकारायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुमची सत्य परिस्थिती तुम्हाला स्वीकारायची आहे. त्यामध्ये तुम्हाला समाजामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. 4 माणसामध्ये जाऊन त्यांचं त्यांचं बिहेवियर ते नॉलेज कसं घेतात, ते बोलतात कसं, स्वतःसाठी ते काय-काय करतात, त्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकं तुम्हाला काय बोलतील, ह्याकडे जास्त दुर्लक्ष करा. कारण ज्यावेळेस तुम्ही लोकांचा जास्त विचार करता, त्यावेळेस तुम्ही स्वतःचा कमी विचार करता किंवा नाहीच विचार करत. यामुळे तुमचं आयुष्य कुठेतरी बरबादीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत बदल होणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्याची किंमत तुम्हाला कळणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्याला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.